नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मनोज नरोडे, रवी सीड्स कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण सिन्नर तालुक्यातील झापेवाडी या गावामध्ये आलो आहोत. तर भाऊंनी आपली मागच्या वर्षी उन्नती सोयाबीनची पेरणी केली होती. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना आपली सोयाबीन कशी वाटली, किती उत्पन्न घेतलं त्यांनी, त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. म्हटलं माझं नाव अमोल भास्कर ढोले. मी राहणार झाटोडी, लक्ष्मीपूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. माझा मोबाईल नंबर आहे 9075745545. मी रवी कंपनीच्या सीडचं उन्नती ही व्हरायटी लावलेली होती. 2.5 एकरामध्ये मी 32 पोते ॲव्हरेज काढलेले आणि सफेद फुलाची सोयाबीन आहे आणि सर्वात जास्त उत्पन्न देणारी उन्नती ही उपलब्ध मागल्या वर्षी मी केल्यामुळे मला भरपूर ॲव्हरेज आलेलं आहे आणि व्हायरस त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा नाही. बर, त्याच्यानंतर साधारण तुम्ही किती बॅग पेरल्या होत्या 2.5 एकरामध्ये? 2 बॅगी पेरल्या. 2 बॅगी पेरल्या होत्या. तर तुम्हाला 32 32 क्विंटल. क्विंटलचं उत्पन्न आलं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, की गेल्या वर्षी त्यांनी आपली जी उन्नती सोयाबीन पेरल्यानंतर त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला आपल्याला, की कशा प्रकारे त्यांनी पेरली, त्यांचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, औषधाचं व्यवस्थापन त्यांनी चांगल्या प्रकारे केल्यामुळं त्यांना चांगलं उत्पन्न आलं. तर तुम्ही बी सगळे शेतकरी मित्र, तुम्ही बी सर्व आपल्या शेतकऱ्यांनी उन्नती ही व्हरायटी करावी आणि सगळ्यांनी चांगल्या बियाण्याची निवड करण्यात योग्य जो निर्णय घेतल्यामुळं चांगले तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. तर मग बाकी शेतकऱ्यांसोबत तुम्ही काय सांगू शकता उन्नती साहेबबद्दल? का तुम्ही काय काय राहावं पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्याने एकदा का व्हायना करून बघावी. करून बघा, चांगलं हो. उत्पन्न घेऊ म्हणजे शकता. केल्याशिवाय नाही समजणार नाही. हा हा, कारण मी स्वतः ॲव्हरेज काढलेले आहे. चांगलं उत्पन्न हो. घेतलं तुम्ही. फक्त 1-2 फवारे आपण आळेला नियंत्रण ठेवणे हा हा, एवढी आपण जबाबदारी घेतली हा. तर खरंच 100% उत्पन्न क्लिअर करते तुम्हाला. भेटू शकता बा. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, की तुम्ही बियाण्याची चांगली निवड करा आणि सारखं चांगलं उत्पन्न घ्या. एवढंच सांगू शकता या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.